जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. दंगल सिनेमात कुस्तीपटू गीता फोगटच्या भूमिकेमध्ये असलेली अभिनेत्री झायरा वसीम अचानक वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची भेट घेतल्याप्रकरणी फुटीरतावाद्यांनी झायराला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या भेटीमुळे दंगल फेम झायरा वसीम वादाच्या गर्तेत सापडली आहे. झायरा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटली होती, त्यामुळे सोशल मीडियावर फुटीरतावाद्यांच्या रोषाला तिला बळी पडावं लागलं. ही मुलगी एक दिवस संपूर्ण काश्मीर खोऱ्यात मुस्लिम वातावरण उद्ध्वस्त करून टाकेल. झायरा, स्वतःवर गर्व करू नकोस, माफी माग. तू माफी मागितली नाहीस तर नरकाची आग तुझी प्रतीक्षा करतय, अशा धमक्या देण्यापर्यंत फुटीरतावादी लोकांची मजल गेली. काश्मीरमधल्या पीडितांना भेटायचं सोडून काश्मीरमधल्या त्रासाला जबाबदार असलेल्यांना म्हणजे मुफ्तींना झायरा का भेटली असा फुटीरतावाद्यांच्या टीकेचा रोख होता. काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी आणि त्यांना सहानुभूती असलेल्यांनी झायराला लक्ष केलं आणि सोशल मीडियावर झायराच्या विरोधात रान उठवलं. राज्यातील लोकांच्या भावना कथितरित्या दुखावल्याचा आरोप करत तिला टार्गेट करून ट्रोलही करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी झायराला काश्मीरी रोल मॉडेल म्हटल्यानंतर ट्विटरवरून त्या दोघींविरोधात ट्रोलिंग सुरू झालं. त्यांना भारतीय एजंट म्हणत त्यांच्यावर टीका होऊ लागली. झायरानं त्यानंतर फेसबुकवर 2 पोस्ट लिहिल्या. मला आदर्श म्हणून घ्यायला आवडणार नाही असं तिनं म्हटलं, पण नंतर ही पोस्ट तिनं डिलीट केली. जी पोस्ट झायरानं डिलीट केली त्याच्यात नेमकं काय म्हणण्यात आलेलं होतं पाहूयात. हा एक खुला माफीनामा आहे. नुकतंच काही काम आणि काही लोकांना भेटून मी अनेक लोकांना नाराज केलंय. मी लोकांची माफी मागू इच्छिते. गेल्या 6 महिन्यात जे झालं त्याबद्दल त्यांच्या भावना मी समजू शकते, मात्र काही गोष्टी आणि परिस्थिती आपल्या हातात नसते हे लोक समजून घेतील अशी मला आशा आहे. अशा आशयाची एक पोस्ट झायरानं टाकली आणि काही वेळातच डिलीट केली. याच पोस्टमध्ये झायरा असं म्हणते की मी फक्त 16 वर्षांची आहे. मी कोणताही विशेष हेतू मनात ठेवून काहीही केलं नाही हे लोकांनी लक्षात घ्यावं. मला काश्मीरी युवांचा रोल मॉडेल म्हटलं जात आहे. काश्मीरातील युवांपैकी माझं कोणी अनुकरण करावं आणि मला रोल मॉडेल समजावं असं मला अजिबात वाटत नाही. मला रोल मॉडेल समजणं हा तुमचा अपमान करून घेण्यासारखा आहे असंही झायरा म्हणते. अशा आशयाची पोस्ट तिनं टाकली आणि नंतर डिलीटही केली. हे प्रकरण जम्मू काश्मीर विधानसभेपर्यंत पोहोचलं. असं जरी असलं तरी अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवलाय. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जावेद अख्तर, अनुपम खेर, स्वरा भास्कर या बॉलिवूड सेलिब्रिटींसह कुस्तीपटू गीता फोगटचाही समावेश आहे. झायरा वसीम या हॅशटॅगसह अनेकांनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. आमिर खाननंही झायराला पाठिंबा व्यक्त करणारं ट्विट केलंय. आमिरनं ट्विट करताना म्हटलंय की झायराचं विधान मी वाचलं. तिला काय परिस्थितीत हे विधान करावं लागलं असेल हे मी समजू शकतो. झायरा, मला तुला सांगायचंय की आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तुझ्यासारखी हुशार, तरुण, टॅलेंटेड, मेहनती, धैर्यशील, केअरिंग मुलं केवळ भारताचेच नाही तर जगाचे आदर्श आहेत. तू माझ्यासाठी आदर्शच आहेस असं म्हणत आमिरनं झायराला पाठिंबा दिलाय. कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगटनंही झायराला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलाय. झायरानं दंगल सिनेमात गीताची बालपणाची भूमिका साकारली होती. देखिए बिल्कुल मैंने भी ट्वीट पढ़ा आमिर खान जी ने जो ट्वीट किया है और उन्होंने यही कहा कि 16 साल की बच्ची है उसको दुखी ना किया जाए। हम उसके ऊपर प्राउड करते हैं, पूरा देश उसके ऊपर प्राउड करता है, पूरा वर्ल्ड उसके ऊपर प्राउड करता है, तो उसको इस तरह से तंग नहीं किया जाना चाहिए। और हम कल भी मैंने यही कहा, हम आज भी जायरा की सपोर्ट कर रहे हैं, तो पूरा देश जायरा की सपोर्ट में है, तो जायरा को दुखी होने की जरूरत नहीं है। जिस समय से आज जायरा निकल रही है, जूझ रही है, हम भी ऐसे समय से निकले हैं। हमने भी बहुत सारी ऐसी चीज़ें फेस की हैं, मेरे परिवार ने बहुत सारी ऐसी चीज़ें फेस की हैं जो जायरा के साथ हुई हैं। मैं समझ सकती हूँ कि जायरा को कितनी तकलीफ हुई होगी,
और कहीं ना कहीं कुछ लोग होते हैं जो किसी को आगे बढ़ते हुए देखना नहीं चाहते, और कुछ लोगों का काम ही होता है कि कोई अच्छा करे तो वो उनको बर्दाश्त नहीं होता है। मेरा भी यही कहना है कि वो 16 साल की बच्ची, आप इतना तो शर्म करो कि उनकी एज कम से कम उनकी एज का ही लिहाज रखो कि वो 16 साल की बच्ची और आप उनके ऊपर ऐसे कमेंट कर रहे हैं। तो बहुत दुख होता है ऐसा सुन के कि हमारे देश में लोगों की सोच अभी भी नहीं बदल रही। तो मैं चाहती हूँ कि ये दंगल मूवी जिसने भी देखी है उनकी सोच बदले, लड़कियों के प्रति ऐसे कमेंट ना करें कि एक छोटी बच्ची को इतना दुखी किया जा रहा है कि ऐसे ऐसे कमेंट करके, और उनको माफ़ी तक मांगनी। और मैं जायरा को कहूंगी कि जायरा, आपको माफ़ी मांगने की कोई जरूरत नहीं, क्योंकि आपने कोई गलत काम नहीं किया है। माफ़ी उनको मांगनी चाहिए जिन्होंने गलत किया, जिन्होंने आपको गलत शब्द बोले हैं, जिन्होंने आपके ऊपर ऐसे गलत कमेंट किए हैं। माफ़ी मांगने की जरूरत उनको है, न कि आपको। आप हमारे देश का गौरव हो, हमारा गौरव हो, और आपको पूरे देश को आप पे गर्व है, तो आप पूरा देश और हम भी आपके साथ खड़े हैं, तो आपको डरने की कोई जरूरत नहीं है। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत झायराला पाठिंबा दर्शवला। मेहबूबा मुफ्तींची भेट घेतली म्हणून अवघ्या 16 वर्षांच्या मुलीला जबरदस्ती माफी मागायला लावणं योग्य नाही, आपण कुठे जातोय असं ट्विट त्यांनी केलंय। मूळची जम्मू काश्मीरमधली नागरिक असलेली झायरा वसीम दंगल सिनेमातील लहानग्या गीताच्या भूमिकेत झळकली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला। पण जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची भेट घेतली म्हणून फुटीरतावाद्यांनी झायरावर टीकेची झोड उठवली। भारत सरकारवर फुटीरतावाद्यांनी गरळ ओकणं नवीन नाही, पण त्याचबरोबर हम करे सो कायदा असं वागत काश्मीरमधल्या जनतेवर फुटीरतावादी हुकुमशाही करतात, हे या निमित्तानं ठळकपणे पुन्हा एकदा समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। हा संपूर्ण वाद, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे। मात्र हे ट्रोलिंग म्हणजे नेमकं काय असतं तुम्हाला सांगणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। ब्रेकच्या आधी आपण पाहिलेलं आहे की झायराला फुटीरतावादी नेते आणि त्यांचे समर्थक ट्रोल करून का आणि कसं टार्गेट करतायत। ट्रोल करून टार्गेट करणं हा नवीन प्रकार नाहीये। नेटकऱ्यांना ट्रोलिंग हा रोजचा विषय झालाय, पण ट्रोलिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि कसं करतात ट्रोलिंग, आणि मुख्यतः का केलं जातं ट्रोलिंग, पाहूयात। ट्रोल किंवा ट्रोलिंग म्हणजे काय? खरं तर सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्याच्या मागे हात धुवून लागणं म्हणजे ट्रोल प्रकरण। फक्त इथे त्या एखाद्याला पिडणारे हे ऑनलाईन असतात आणि आपापल्या हातातल्या मोबाईलच्या सहाय्यानं किंवा टॅब कॉम्प्युटरवरून ते एखाद्या माणसाच्या मागे हात धुवून लागतात। एखाद्या माणसाला पिडणं, छळणं, त्याची खिल्ली उडवणं, अपमानास्पद टीका टिप्पणी करणं, जोक तयार करून ते व्हायरल करणं, हॅशटॅग तयार करून तो विषय, ती व्यक्ती ऑनलाईन जगात सातत्यानं थट्टेचा, टिंगलीचा विषय बनत राहील अशा पद्धतीनं हॅशटॅग करणं आणि त्या व्यक्तीला सातत्यानं चर्चेत ठेवणं म्हणजे ट्रोलिंग। काही जण हे ट्रोलिंग स्वतःहून करतात, बदला घेतात किंवा अपमानास्पद टिंगल करतात, पण काही जण आपण व्हायरल करत असलेला मजकूर कसा आहे याची खातरजमा न करताच त्या ट्रोलिंगचा भाग होतात। हा शब्द यावर्षी विशेषपणे गाजला तो अमेरिकन निवडणुकांमुळे। आपल्याकडेही अनेक सेलिब्रिटी, स्टार्स, राजकारणी, पत्रकार, क्रिकेटपटू यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय। प्रसंगी अनेकदा माफीही मागावी लागली आहे। कोणत्याही विषय घ्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय, त्याच्यानंतर शैक्षणिक घ्या किंवा अगदी ऐतिहासिक, 350 वर्षापूर्वीचा पण इतिहास जो असतो तो उगाळत उगाळत लोक एकमेकांना भिडू शकतात आणि मग अशा प्रकारे ट्रोलिंग सुरू होतं। जनरली जर का तुम्ही बघितलं तर ट्रोलिंगचे 2 वेगवेगळे प्रकार असतात। एक ट्रोल म्हणजे कसा असतो, मेसेजेस 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 करत 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 असंख्य मोठ्या प्रमाणात मेसेजेस असतात। 2 माणसं एकमेकांशी भांडत बसलेली असतात आणि ह्यांची भांडत बसण्याची क्षमता जी असते ती अफाट असते। एका व्यक्तीवर मिळून झुंडीने शिकारी कुत्रे जसे हल्ला करतात किंवा लांडगे जसे हल्ला करतात तसे हल्ला करू शकतात आणि त्याचे पण मेसेजेस 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 तयार होतात। मात्र सध्याच्या काळात ट्रोलिंग ही मोठी गंभीर समस्या बनत चालली आहे। विशेष म्हणजे मुली, महिलांना याचा सामना करावा लागतोय।
सायबर गुन्ह्यांतर्गत या ट्रोल करणाऱ्यांविरोधात अशा छळकुट्या लोकांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, अशी ही चाचपणी सुरू झाली आहे. सायबर बुलिंग आणि सायबर स्टॉकिंग हे थोडे जास्त सिरियस प्रकारचं ट्रोलिंग आहे. म्हणजे काय, सायबर स्टॉकिंगमध्ये काय होतं तर एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणं डिजिटल मीडियममधून, की जेणेकरून दहशत किंवा भीती निर्माण होईल किंवा एक ॲप्रिहेन्शन निर्माण होतं की आता मला ह्यातून काही इजा होणार आहे का, किंवा माझ्या शरीराला मनाला कुठे त्रास होणार आहे का. तसंच सायबर बुलिंगच्या बाबतीत आहे. तर जर कायद्याकडे जर बघायचं झालं तर IPCमध्ये 354D सेक्शन नवीन इंट्रोड्यूस झाला 3 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये ह्या पद्धतीच्या सायबर स्टॉकिंग हा दखलपात्र गुन्हा झाला, ज्याच्यावरसाठी 3 वर्षाच्या कैदीची शिक्षा आहे. म्हणजे सायबर बुलिंग आणि सायबर स्टॉकिंग जे एक ट्रोलिंगचा एक भाग आहेत. नुसतं जर आपण ट्रोलिंग बघितलं तर नुसता मोठा वाद निर्माण करता येईल, त्याच्यासाठी कायद्यामध्ये डायरेक्ट तरतूद नाही. ट्रोलिंग म्हणजे काय तर इंटरनेटवर अनेक लोकांनी एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या विधानावर तुटून पडत त्यांना जीव नकोसा करणं. सामान्य नेटकऱ्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. फोटो, कमेंट्स, एखादी पोस्ट यावरनं अनेकदा दिवसेंदिवस ती व्यक्ती चर्चेत राहते. कदाचित त्या व्यक्तीला अपमानही सहन करावा लागतो. मात्र हे सगळं फक्त सेलिब्रिटींपुरतं मर्यादित नसतं. आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा फेसबुक अकाउंटवर किंवा ट्विटर अकाउंटवर कधी ना कधी आपल्यालाही कोणीतरी घेरलंच असतं. कधी कधी काही तास, कधी कधी काही दिवस किंवा कायम एखाद्या सवयीवरून आपली पुरती खिल्ली उडवली जाते. फेसबुकवर आपले फोटो, आपली मतं यावर काही लोक कायम विरोधी टिप्पण्या करत असतात, कायम आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करत असतात, कायम टीका करत असतात. हे सगळं म्हणजे ट्रोलिंग. जर तुम्ही एखादं मत मांडायला गेलात फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती, तर जर त्यांच्या एखाद्या लाडक्या महापुरुषाला, मग ते महापुरुष अगदी त्यांच्यात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अगदी आत्ताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण असतील, त्यांचा जर कोणी लाडका महापुरुष आहे त्याच्यावर प्रश्न उद्भव करणारे एक जरी जर का तुम्ही ट्रोल टाकला, एक जरी तुम्ही जर का एखादं वाक्य टाकलं, तर तुमचा प्रतिवाद करायला हजारोंच्या संख्येने माणसं तुटून पडू शकतात. हजारो मेसेज त्यातून येऊ शकतात. अनसीन मेसेज 160, 170, 285, 1000 वगैरे असे मेसेजेस पण येऊ शकतात आणि त्यातून पुढे मग तुम्हाला त्रास होऊ शकतो जर तुम्ही तो करून घेतलात तर. ट्विटरवर ट्रोलिंग करताना हॅशटॅगचा वापर केला जातो. खरं तर आपला स्टँड किंवा बाजू मांडण्यासाठी ट्रोलिंगचा वापर सुरू झाला, पण आता मात्र खिल्ली उडवणं, त्रास देणं यासाठी ट्रोलिंगचा वापर होतो आणि त्यामुळेच ट्रोलिंग ही जगभरात समस्या होत चालली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आपली मतं, आपले विचार मांडणं हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. जर ती मतं, जर ते विचार पटत नसतील तर त्यावर अभिव्यक्त होणं हा सुद्धा प्रत्येक भारतीयाचा विचार आहे, अधिकारच आहे. मात्र सोशल मीडियाचा आता जो सर्रासपणे वापर केला जातोय, या सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीनं केला पाहिजे याचा विचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.